आणि यानंतर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण बघूया। महायुती पाठोपाठ आता महाविकास आघाडीच्याही सभांचं सत्र सुरू होतंय। आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953 959370। 16 ऑगस्ट पासून महाविकास आघाडीच्या सभांना आता सुरुवात केली जाणार आहे। 16 ऑगस्टला षण्मुखानंद सभागृहात महाविकास आघाडीची पहिली सभा पार पडणार आहे। या सभेला उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे इतर सर्व नेते उपस्थित राहणार आहेत। यानंतर 20 ऑगस्टला काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची मोठी सभा पार पडणार आहे। अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। राजू, आता महाविकास आघाडीच्या सभांना देखील सुरुवात होतीये। 16 ऑगस्ट पासून ही सुरुवात महाविकास आघाडीतर्फे केली जाणार आहे। राजू, काय नेमकी माहिती? अजिंक्य, पाहतो आपण महायुती सोबतच आता महाविकास आघाडीच्या सुद्धा सभांचा जो आहे तो सिलसिला होताना पाहायला मिळतोय। अनेक सभा ज्या आहेत ते प्रस्तुत आहेत। महायुतीच्या 20 तारखेपासून सभा होतात, मात्र महाविकास आघाडीचे जे आहे ते 16 ऑगस्ट पासून सुरुवात होताना पाहायला मिळते। त्यातली विधानसभेच्या दृष्टीने जी आहे ती पहिली सभा महाविकास आघाडीची 16 ऑगस्टला षण्मुखानंद हॉलमध्ये होणार आहे। यामध्ये शरद पवार उपस्थित असतील, नाना पटोले असतील, त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे असतील आणि महायुतीचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित असणार आहे। आणि एक प्रकारे विधानसभा निवडणुकीची दिशा कशी असेल याचं मार्गदर्शन जे आहे ते पदाधिकाऱ्यांनी केलं जाईल। त्यानंतर 20 ऑगस्टला राजीव गांधींचा जन्मदिवस आहे, जयंती आहे। त्याच दिवशी राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या उपस्थितीत बीकेसीमध्ये ही सभा पार पडणार आहे। त्याला सुद्धा शरद पवार, उद्धव ठाकरे आणि इतर महत्त्वाचे नेते असतील। आणि ह्या दोन सभा असताना पुढच्या सुद्धा सभा होणार आहेत। मात्र आपण पाहतोय की राष्ट्रवादी शरद पवार गटाची सुद्धा आता सुराज्य यात्रा जी आहे ती सुरू झालेली आहे। काँग्रेस जी आहे ती उद्यापासून मराठवाड्यामध्ये सगळे नेते आणि प्रभारी रमेश चंदीला जाणार आहे। त्याचसोबत उद्धव ठाकरे उद्या ठाणे जाणार आहेत। त्यामुळे महाविकास आघाडी सुद्धा आगामी विधानसभेसाठी दंड थोपटलेले पाहायला मिळत आहेत। ठीक आहे राजू, धन्यवाद। सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। महायुतीच्या पाठोपाठ आता महाविकास आघाडीनं सुद्धा विधानसभा निवडणुकीसाठी शेड्यू ठोकल्याचं पाहायला मिळत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।